आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सांगली ग्रामीण व सांगली शहराची आढावा बैठक पार पडली। माजी आमदार विलासराव जगताप, माजी सभापती तमनगौडा रवी पाटील उपस्थित होते। यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्याचा अहवाल सादर करत मांडलेल्या सूचना आणि शिफारसी गांभीर्याने ऐकून घेत दादांनी सर्वांना मार्गदर्शन केले। याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय श्री हसन मुश्रीफ साहेब, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ रुपालीताई चाकणकर, सांगली जिल्हा अध्यक्ष माननीय निशिकांत दादा भोसले पाटील, माजी मंत्री शिवाजीराव नाईक साहेब, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख, सांगली शहराध्यक्ष पद्माकर जगदाळे, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हा अध्यक्ष अनिल पाटील, माजी सभापती हर्षवर्धन देशमुख उपस्थित होते। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।